तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या 3 आणि शिंदेच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचे पक्षप्रवेश करून घेत अजित पवारांनी महायुतीतल्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलाय। महायुतीतल्या घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलेलं असतानाच पिंपरीत फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतंय। त्यामुळे कटुता निर्माण होणार नाही तर म्हटलं तरी गोडवा टिकून राहील का असा सवाल उपस्थित होतोय। पहिली गोष्ट तर आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाहीये आणि ते स्वतःहून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही फोडाफोडी केलेली नाहीये। तर आता भारतीय जनता पार्टीचे जे आज 3 प्रवेश झालेले आहेत त्यांची स्वतःचीच मानसिकता आणि इच्छा नाहीये तिथं काम करण्याची, किंवा त्यांना इन्सिक्युअर वाटते तिथं की त्यांना मागच्या 5 वर्षामध्ये चांगली ट्रीटमेंट तिथं मिळाली नाही। त्यामुळे त्यांना अजितदादांचा स्वभाव, अजितदादांची वागण्याची पद्धत आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये इतकी वर्ष इथं काम करतोय त्यामुळे आम्ही सर्वांना न्याय सारखा देतो, त्यामुळे त्यांना तिथं असुरक्षित वाटतं म्हणून त्यांनी स्वतःहून प्रवेश केला। आम्ही त्यांच्या मागे लागलो नाही। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी आगामी निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हटलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादी विरोधात एल्गार पुकारलाय। यामुळे महायुतीमध्ये कटुता निर्माण होणार हे आता उघड आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे काही इच्छुक आमच्या संपर्कात आहेत असा दावा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केला। खरं तर निवडणूक ही निवडणूक असते, याच्यामध्ये मैत्रीपूर्ण विषय नसतो। आमच्याही बऱ्याच ठिकाणी ज्या प्रभागामध्ये ज्याची ताकद चांगली आहे असे सगळेच उमेदवार, इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत। फक्त राष्ट्रवादी म्हणून नका करू, सर्वच पक्षीय ज्याची कॅपेबिलिटी आहे असे बरेच जण आमच्याकडे यायला तयार आहेत। दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। निवडणुकीच्या काळात भांड्याला भांडं लागेल असं वक्तव्य अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोड यांनी केलं। राष्ट्रवादीने भाजपचे 3 इच्छुक फोडले, आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार असल्याचं बनसोड यांनी म्हटलंय। त्यामुळे महायुतीमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे। शेवटी निवडणूक म्हणले तर प्रत्येक कार्यकर्ते उत्साही असतात। उत्साहाच्या भरामध्ये एकमेकावर ॲलिगेशन, प्रश्न उत्तरे होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आमचा पण मनापासून प्रयत्न असणार आहे की वादविवाद न होता निवडणूक ही शांततेमध्ये पार पडली पाहिजे। परंतु शक्य आहे तसं दिसतंय तुम्हाला? मला तर वाटतं शक्य आहे, पण शेवटी कार्यकर्ते जोशामध्ये असतात। त्या भागामध्ये जी परिस्थिती असणार आहे ते भांड्याला भांडं लागलं तर वाद विवाद होणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।